सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा 52वा अखंड हरिनाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर. कर कसे संगती अन दुःख उदंड फजिती. महाराजांचे शब्द आहेत, महाराजांचे शब्द आहेत. म्हणून बायको कर कशी कवत नसाव, आईंदळ घोडीशे पायंदळ भला, नाव कुसळ बायको शेरांडका भाला. विठाला विठाला मला तर एक जणांना व्हॉट्सअपला मेसेजच पाठवला, ड्युटी गुरुजी ज्याची बायको मुकी ते सर्वात सुखी. लयच अवघड आहे, लयच अवघड. मला एवढ्या दिवस कळत नव्हतं माणसं मोटरसायकलवर पेट्रोल भरायला गेल्याच्या नंतर बायकोला पंपाच्या बाहेर कम सोडतात. मग माझ्या लक्षात आलं एका पंपावर नाव होतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. तशी बिनघास तेलाची आग लावितात महाराज. लहानपणी लेकर म्हणायचे बघा, बँड केला दगड मारू नको, बायको म्हणा की मुकी भेटत असती. मला वाटायला तवा मारला असता तर बरं झालं असतं. लय अवघड आहे महाराज, लय अवघड आहे. पण असू द्या, त्यांची आपल्यावर श्रद्धा, त्यांच्यामुळं संसार सुरू आहे. पण आवडी भिन्न भिन्न असतात. काही माणसाला बायकाला दागिने आवडत असतील, साड्या आवडत असतील. साड्या तर एवढ्या, काही काही घरात गेल्याच्या नंतर प्रश्न पडतंय, घरात आलो का मी कापड दुकानात आलो. इतक्या साड्या, इतक्या साड्या. आमच्या गावातल्या एका बाईनं कपाट उघडन अंगाव साड्या पडल्या, साड्या दबून मेली. तरी तिला नवीन साडी घ्यावं वाटू लागली, नवीन साडी घ्यावं वाटू. ह्या म्हाताऱ्या जरी झाल्या ना, यायला साड्याचा मोह कवाच जात नाही. आमच्या परभणीमध्ये 80 वर्षाची म्हातारी हाताला हात धरून जाऊ लागली. मी आलो काय प्रेम व्हायचं. मी पळतच गेलो, म्हाताऱ्याच्या पायाच पडलो. म्हणलं महाराज पाया कम पडायला. मी आलं काय तात्या प्रेम आहे तुमचं, तरुणपणी प्रेम, म्हातारपणी बी प्रेम. ते म्हणलं प्रेम तसलं काय नाही महाराज. मी आणलं मग हात धरून कम चालली. ते म्हणलं प्रेम म्हणून नाही. मी आणलं मग हात सोडा की दुकानात घुसायला लागली. म्हणला विठाला ही ज्याची त्याची आवड असेल, पण देवाची एक आवड आहे, देवाची आवड. कोणती आवड? त्याला भक्त आवडतात. भक्त सोडून त्याला जगामध्ये दुसरं काहीच आवडत नाही महाराज. तेही प्राण परोते आवडती मज निरोते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. अरे माझ्या भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करणारे मला जीवापेक्षाही जास्त आवडतात. मग भक्त किती आवडत असतील. विठाला 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 विठाला. म्हणून तो देव भक्ताची सेवा करतो. म्हणून तो देव भक्ताची सेवा करतो. किती भक्ताची सेवा करतो. आमच्या मराठवाड्यामध्ये काही संत असे होऊन गेलेत. मराठवाडा ही साधू संतांची भूमी. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. आणि मराठवाड्यामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज, नाथबाबाच्या घरी 12-36 वर्ष देवानं काम केलं. किती काम केलं सांगू का. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळावंदितांचे पाये. जय हो. अनन्य भक्ती भावे निळावंदितांचे पाये. चक्र पाणी वाहे. वा वा वा. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. भक्ती
भक्ती भावे निळा त्यांचे पाये कावडीने पाणी जागर चक्रपाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदितले पाये अनन्य भक्ती भावे निळा वंदितले कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाये. ही परमार्थिक श्रीमंती होती नाथबाबाची. मला वाटते नाथबाबाकडे 3 गोष्टी होत्या. नाथबाबा संत होते, नाथबाबा शांत होते आणि नाथबाबा श्रीमंत होते. लक्षात येते? काही जण संत आहेत, श्रीमंत नाही. काही जण श्रीमंत आहेत हो, पण शांत नाहीत. आमचे नाथबाबा संत, शांत आणि श्रीमंत या 3 गोष्टी नाथबाबाकडे एकत्रित होत्या. हो. जिथं जिथं श्रीमंती असते तिथं अंतःकरणात दया नसते. ज्यांच्या अंतःकरणात दया आहे हो, त्यांच्याकडे श्रीमंती नाही. ज्याच्याकडे श्रीमंती आहे त्यांच्याकडे दया नाही. ज्ञानोबा म्हणले दया आणि श्रीमंती जर एकत्रित जर नांदत असेल तर तो माणूस नाही, देवाची विभूती. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया एके ठाया ते ते जान धनंजया विभूती माझी. ती साक्षात देवाची विभूती आहे, साक्षात. आणि नाथ महाराज कोण होते? महाराज बांदासाची कुळी महाविष्णूचा अवतार. रावणाकडे श्रीमंती होती पण दया नव्हती म्हणून त्याचा बाजा वाजला. काही काही माणसं इतके श्रीमंत आहेत महाराज पण दान देऊ वाटत. पायातली चप्पल जर फाटली तर खिशातल्या पैशानं घेऊ वाटत. म्हणजे बँकेत कोटीन धोत्राला गाठी विठाला विठाला. पण दया एवढी अंतःकरणामध्ये होती. परंपरेनं गोष्ट अशी सांगतात की 4 महिने चातुर्मासामध्ये नाथबाबाच्या वाड्यात कीर्तन, प्रवचन, भजन चालायचं. आणि जेवढे काही श्रोते कीर्तन ऐकायला येतील तेवढ्या प्रत्येक श्रोत्याला नाथबाबानं 5 किलो हरभऱ्याची डाळ आणि 5 किलो गुळाची ढेप दान द्यायची. दान 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 दान. आता ती अपेक्षा तुम्ही आमच्याकडून करू नका, कारण लॉकडाऊन मध्ये आहे ते आमचं सगळंच गेलंय. तुम्ही सप्ते करायला तुमची मेहरबानी, तुमच्या पाया पडायला पाहिजे, नाही तर लय अवघड झालंय महाराज आमचं. लय अवघड झालंय. परवाच्या दिवशी एक भजन्या जीनची पॅन्ट माया घालून कीर्तनाला आला. मी म्हणला असे कपडे कम घालून आलास? ते म्हणला पहिले कपडे कोण्या सांदीत पडले तेच गवसनत. 8 महिने एकदम ब्रेक लागला ना महाराज. विठाला विठाला. जेवढे काही श्रोते ऐकायला येते तेवढ्याला दान द्यायचं नाथबाबांना. दान दान. आणि दान दिल्यानं धनाची शुद्धी होत असते महाराज. दान देत जा. तुमच्या इकडले लोक भाविक आहेत पण आमच्या इकडले लोक दान धर्म करतात पण चांगलं समर्पण कोणी देवाला करीत. आता मी भागवत कथा करतो, आमचे महाराज रामायण करतात. आता आमच्या मराठवाड्यातली पद्धत आम्हाला माहित आहे. आमच्या इकडं बायका भागवतकाराला पिसा देतात. पिसा पिसात म्हणतात का तुमच्या इकडं? पिसा पिसा काय लई टिपटॉपचे देतात का बायका आम्हाला? नाही महाराज, त्याला हळदीचे बोट, कुकाचे बोट, तेलानं भिजलेल्या उदबत्यानं जळलेल्या मर्री गाय बम्मन कुदान. आमच्या इथे पोतडं भरलंय पिसानं. एक दिवशी बायको म्हणली होय वा एवढ्या पिसाचं काय करू? मी आलं गोदडे शिव ना. काय करते तू पिसाचं? कोणी कोण मोजा दिडीत. महाराज लग्नाचा असेल तर त्याला आयराव साडी असती, पण आमच्या बायकोला लोक साडी अशी देते, डोसकं झाकलं तर पाय उघडे, पाय झाकले ते डोसकं उघड. ते साडी इन पिसा एकी जागी राहतच नाहीत. इन तिला तिन तिला, इन तिला तिन तिला. ते घर फिरेत. शेवटच्या दिवशी दक्षिणा असते आम्हाला, पण दक्षिणा अशी असती कोणतीचा कोपरा गेलेला, कोणती मधातून फाटलेली. सकाळी सकाळी आमच्या गावातला माणूस पळत पळत आला, दक्षिणा दिली, पाया पडा. मी तात्या कस काय कधीच दक्षिणा देत नाहीत. लय फिरलो गड्या म्हणला मात्र कुठंच चलन. म्हणजे जी चलन ती आम्हाला इमानदारीने. एका गावात नोट मला अशी दिली ती अर्धी 10ची आणि अर्धी 20ची.
तिथं काय पाहाला टाइम असते का काय, लोक पाया पडू लागले दक्षिणा. तिथं कसं बघा महाराज, आणि तिथं बघितल्यावर माणसं म्हणते काय लाचार महाराज हो. अरे इतकं लाचार नसू नये, असलं तर दिसू तरी. पहिली गोष्ट असूच ना, मी आपला तशात नोटा खिशात घातल्या, गाडीत बसलो, हावसाने मोजू लागलो. नेमकी नोट ती आली. मी आता असंच पाहिलं. ड्रायव्हर म्हणला काय झालं महाराज. म्याला नोट बघ ना. जाऊ द्या म्हणला, एखादं गिराईक तसं म्हणून सोडून द्या. म्याला नाही, ही नोट कुठतरी चालवायची. म्हणला कुठं चलता. म्याला बघ ना कुठं चलतो. दुसऱ्या दिवशी आम्ही आळंदीला निघालो. रोडच्या कडीला हायवे टच किराणा दुकान होतं. त्याला म्हणलं गाडी थांबव. मी दुकानावर गेलो. म्याला दुकानदार 10 रुपयाची बिस्किट द्या. मी अशी नोट मुठीत धरली, मुठीत उघडी नाही. मला वाटलं दुकानदार धरीन गल्ल्यात टाकीन, पण तीन दुकानदार आहे महाराज थोडाच. त्यानं अशी नोट उकलून पाहिल्याबरोबर ते म्हणला महाराज नोट दुसरी द्या. मी म्हणला अर चुकलं गड्या, आता उघडं पड्या झाकणच आहे ना. ती नोट तिथं सुद्धा चालली नाही. मी आपला आळंदीला गेलो. आळंदीला गेल्याच्या नंतर आमच्या एका आश्रमात संन्याशी बाबा राहतात. बाबाच्या हातात ती नोट दिली. बाबाचं दर्शन घेतलं. बाबानं खिशात नोट घातली, पण दुसऱ्या खिशात बाबानं हात घातला आणि 2000ची नोट मला दिली. मी म्हणला अरे बाबाला नव्हतं, आपण फसवाय पाहिजे होतं. 2000ची नोट मला दिली. मी म्हणलं बाबा एवढे काय करायचे पैसे. राव दे माऊली, मला तरी कोण आहे तुझ्याशिवाय मागणं पुढं फुफुटा उड. पण मला दया आली. मी म्हणलं बाबा मी तुम्हाला फसिलं ना राव. बाबा म्हणले काय झालं रे. मी म्हणलं मै नोट उकलून बघा ना. बाबा म्हणली मग मै बी उकलून पाय ना. मै तरी 2 जाग्या चिटकेलेली, बाबाची 3 जाग्या, 100ची, 200ची, पुढी 2000ची. मी म्हणलं शाबास पिठाला. तुमचं आमचं समर्पण आहे हो. अहो माणसं माणसासोबत चॅप्टरपणा करते सोडून द्या. काही माणसं देवासोबत सुद्धा. नारियल जर देवाला फोडणं नासक निघालं तर माणसं म्हणतात नारियल देवाला. इतका येडा देव होय नासक नारियल पाहून घ्यायला. का अक्कल खिशात ठुली ते ना. पण माणसं म्हणतात महाराज, आणि तशात माणसाला बी हुशार म्हणतात तो लोक. माणसं इतके गुलाबी झालेत. या कलियुगात हुशार माणूस कोणाला म्हणतात महाराज. ज्याला दुसऱ्याला चांगलं फसविता येतंय त्याला माणसं म्हणतात खरंच हुशार माणूस आहे भाऊ. कोण. ज्याला जीवनात येऊन चांगली फसवीगिरी जमती त्याला. पण लक्षात ठेवा, अरे जगाला दिसत नसल पण देव तराजू घेऊन बसलेला आहे. तुझ्या पापाची नोंद देव क्षणाक्षणाला करत असतो, क्षणाक्षणाला. म्हणून फसवणाऱ्या माणसाला वाटतंय मी दुसऱ्याला फसवायला. तो फसणं, तू स्वतः फसायला स्वतः. कारण पापाचा धोंडा तू तुझ्या स्वतःच्या पायावर मारून घ्यालास ना. पण माणसं तशात लोकांना हुशार मानतात. किती हुशार निघालेत, मला तर कोणीही फसविते. मी एकदा असंच रेलीनं औरंगाबादला कीर्तनाला चाललो. एकादशीचा दिवस होता. माणसं किती हुशार निघालेत ह्याच्यावर सांगतो. एकादशीचा दिवस होता. काय खायला घ्यावं म्हणून मी भैमुगाच्या शेंगा विकत घेतल्या. आता रेल्वेत बसल्याच्या नंतर शेंगा खायची लाज वाटू लागली. कारण आमच्या महाराज लोकांना जरासं जपून वागावं लागत असते. लोक कीर्तनात काही बोलत नाहीत. कीर्तन झाल्यावर निंदा केल्याशिवाय राहत. आता मी एवढं आळडू कीर्तन करायलो. एखाद्याला जर ज्ञानच नसेल ना, ते सकाळी म्हणते रातचा महाराज लयच आळडू बोलू लागला रे. ते दुसरं म्हणते ते खाल्लेलं कुठं जिरवीन. असं टोचून बोलतात माणसं. तसं मी म्हणलं ह्या शेंगा कशा खावा. ते पाठीमागचा एक माणूस उभा होता. ते म्हणला महाराज शेंगा घेतल्यात खात नाहीत. म्हणलं खाऊ वाटायल्यात मग हे टरपलं कुठं टाका. ते म्हणला पुढच्याच्या खिशात टाका ना. अरे मी आणलं कळन ना त्याला. म्हणलं अजिबात कळत नाही. मी आणलं कळन ना. म्हणलं अजिबात कळत नाही. मी आणलं कसं काय कळत नाही. ते म्हणला 2 घंटे झालं मी तुमच्या खिशात टाकायला लागलो, तुम्हाला कळतंय का. काय माणसं हुशार निघालीत, काय माणसं. म्हणून माणसं असं वागायला लागलेत म्हणून त्याचं अनुकरण लहान लेकरं करायला लागलेत. एका गावात लहान लेकरानंच मला फसविलं. उन्हाळ्याचे कडक दिवस होते. गावाच्या शेजारी एका गावात कीर्तनाला गेलो. बैठकीत बसलो. एक 7-8 वर्षाचं पोरग मायापाशी आलं. मला म्हणलं महाराज चला आमच्या घरी चहा प्याला. अरे मी म्हणलं चहा सगळेच पाजवायले, तर दुसरं काय. शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, भारत माता की जय.
मनवी कामारी दास्य करी त्यांच्या द्वारी मनवी कामारी दास्य करी त्यांच्या द्वारी ऐसा भक्तासी भुलला नाम घेता अतुडला नेने त्यावीन अनेक शेषशाही वैकुंठ लोक ऐसा भक्तासी भुलला नाम घेता अतुडला निळा म्हणे निश्चिम भावे निळा म्हणे निश्चिम भावे भजले विके त्यांच्या नावे ऐसा भक्तासी भुलला नाम घेता अतुडला यौंत प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादिन् प्राणार्णमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम हरी दुसरे चरण सणताची हरी चरण सणताची दुसरे चरण हो त्याच्या कृपादाने कधीचा विस्तार त्याच्या कृपादाने कधीचा विस्तार हरी बाबाजी सद्गुरु रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्या विश्वमोहिनी नमिनी मिया मनोजव मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गोंधळा येई वा जगदंबे 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 गोंधळा येई वा जगदंबे
गोदा येई हो जगदंबे गोदा येई हो जगदंबे मनवी कामारी दास्य करी त्यांच्या द्वारी ऐसा भक्तासी भुलला नाम घेता आतुडला. प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वभूषण वैराग्य मूर्ती देहू निवासी पंचम वेद निर्माते जगत उद्धारक जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचे पट शिष्य निरोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग. विठाला 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 कुंडली कबर दे हरी विठ्ठल पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम भवानी माता की जय. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळी भवानी बिजलगाव यांच्या वतीनं चालत असलेला हा कार्यक्रम आणि आजच्या दिवसाची कीर्तन रूपी शिवा माझ्यासारख्या अल्पवयीन अज्ञानी बालकाकडे आलेली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्यांनी फोनवरून संपर्क केला ते म्हणजे आमचे आदरणीय वंदनीय डॉक्टर बालाजी डोंबाळे साहेब व त्याचबरोबर कार्यक्रमाच्या अनुषंगाने जमलेली सर्व आमचे उपस्थित गुणीजन मंडळी, आदरणीय महाराज मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आमचे गायनाचार्य, भजन सम्राट, आमचे TV स्टार आदरणीय किशोरजी महाराज दिवटे गुरुजी, त्याचबरोबर उत्कृष्ट गायनाचार्य, भजन सम्राट, उत्कृष्ट रामायणाचार्य, कीर्तनकार आमचे निवृत्तीदादा लकडे, त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, रामायणाचार्य, युवा कीर्तनकार परमादरणीय रामरावजी महाराज ढोक यांचे पटशिष्य रोहिदास महाराज मस्के, त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य आमचे जिवलग मित्र आमचे कृष्णा महाराज भोरकडे व जमलेली सर्व गावातील सर्व भजनी मंडळी, आदरणीय महाराज मंडळी, श्रोते मंडळी, तुम्हा सर्वांना नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. विठाला 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 निळोपाराय सांगतात बाबा रे, ब्रह्मांडाचा धनी जगाचा मालक इतका कृपाळू, इतका दयाळू आहे की तो स्वतःला कामारी म्हणून घेतो आणि दास्यत्व भक्ताच्या घरी करतो. मनवी कामारी दास्य करी त्यांच्या द्वारी. कामारी या शब्दाचा अर्थ आहे नौकर. तो स्वतःला नौकर म्हणून घेतो. सध्याच्या काळामध्ये नौकराला नौकर जर म्हणलं तर लाज वाटायला लागली, पण हा ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी. तुझी या सत्तेने वेदासी बोलने, सूर्यासी चालने, तुझी या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, जगाचा बाप आहे, पण स्वतःला कामारी म्हणून घेतो. का? कारण कामारी म्हणून घेत असताना, भक्ताची सेवा करत असताना त्या देवानं स्वतःचा मोठेपणा सुद्धा बाजूला ठेवला. हो, आपुले ते थोरपण नारायण विसरला. का विसरला? कारण त्याला तितके भक्त आवडतात. जगात देवाला भक्त सोडून दुसरं काहीच आवडत नाही महाराज, काहीच आवडत नाही. किती भक्त आवडतात? न तथा मे प्रियतम आत्मयोनिर शंकर नच शंकर्षण न श्री नैव आत्माचे यथा भवान. भगवान उद्धवाला सांगतात, अरे उद्धवा, जगात मला भक्त सोडून दुसरं काहीच आवडत नाही. मला ब्रह्मदेव आवडत नाहीत, मला शंकर बाबा आवडत नाहीत, न शंकर्षण माझा सख्खा भाऊ बलराम सुद्धा मला आवडत नाही, न श्री म्हणजे लक्ष्मी, माझी अर्धांगिनी लक्ष्मी सुद्धा मला तितकी आवडत नाही. आणि शेवटी तर हद्द पार केली, नैव आत्मा,
माझा आत्मा, माझा जीव सुद्धा मला तितका आवडत नाही. जीवापेक्षा जास्त मला जर कोण आवडत असतील तर तुझ्यापेक्षा भक्त मला जास्त आवडतात. सकळ ही प्रीती त्यांच्या ठाई, सकळ ही प्रीती त्यांच्या ठाई, हे सकाळ ही प्रीतीच्या दारी, सकळ ही प्रीतीच्या दारी. देवा भक्त शिवभुवनावरी, जीवाहुनी आवडती, सकळ ही प्रीती त्यांच्या ठाई. जीवापेक्षा जास्त त्याला जर कोण आवडत असतील तर त्याला भक्त आवडतात. देवाची ही एक आवड आहे महाराज. तसं प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी आवडत असते. मला वाटते आवड नाही असा या जगात तुम्हाला माणूसच सापडणार नाही. मग प्रत्येक माणसाची आवड वेगवेगळी आहे. एक जण म्हणला महाराज मला काहीच आवडत नाही. मी म्हणलं तुला काही जरी आवडत नसल, मला काहीच आवडू नये हे तरी तुला आवडतच न. म्हणजे आवड नाही असा एकही जीव तुम्हाला जगात सापडणार. मग आवडी भिन्न भिन्न आहेत. काही माणसाला पैसा आवडत असेल, काही माणसाला स्वतःची पत्नी आवडत असेल, त्याच्या पत्नीला दागिने आवडत असतील. आवडते दागिने काय काय बायकायला, हो ना. जशी जशी सक्रात जवळजवळ येईन तसं तसं नवऱ्याचं 2-2 किलो वजन कमी होते. इतके दागिने इतके दागिने. आणि महाराज ज्याच्या जीवनात बायको कर्कशी भेटली का त्याला मसन वाट्यात लाकडण्याचं कामच नाही. ते घरीच जळत आहे असं जरा 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 जरा. म्हणून संसारात बायको कर्कशी का कर्कशे संगती दुःख उदंड भजिती, दुःख उदंड भजिती, दुःख उदंड भजिती. कर्माच्या लागती सुख उदंड भजिती, सुख उदंड भजिती, उदंड भजिती. टाळ टाळ सुख म्हणजे तांबे बी कायचा होता. विठाला विठाला
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा 52वा अखंड हरिनाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर